नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खूप दिवसापासून मला DM येत होते की सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ते दाखव. पुरणपोळी करायची म्हटलं की वाटतं खूप कठीण रेसिपी असेल, पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आज मी तुमच्यासोबत माझी अगदी सोपी पद्धत, म्हणजे अगदी नवीन स्वयंपाक शिकणारे सुद्धा करू शकतील अशी रेसिपी शेअर करणार आहे. चला पटकन सुरू करूया. इथे घेतलेले 2 कप चणा डाळ ही मी 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवली होती. आता याच्यात घालते 2 कप पाणी. मला जर कट हवा असेल तर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये 4 कप पाणी घालून ही डाळ शिजवून घ्यायची आहे. मी इथे आमटी वगैरे काही करणार नाही, त्यामुळे फक्त 2 कप पाणी घेतलेलं आहे. याच्यात घालते एकदम थोडीशी हळद, 4-5 थेंब तेल घालते, अगदी चिमूटभर मीठ, आणि याच्यात आम्ही 6 ते 7 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळ आपल्याला एकदम मऊसूत करून घ्यायची. चला आता पुरणपोळीसाठी पीठ तयार करून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा. तुम्ही इथे 2 कप गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा 2 कप मैदा पण घेऊ शकता. इथे घालते पाव चमचा मीठ. मी 1 कप पाण्यात हळद घालून घेतलेले आहे आणि याच पाण्यात मी हे पीठ कालवून घेणार आहे. एकदम थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. अशी पाण्यात हळद घालून घेतल्यामुळे अगदी व्यवस्थित हे हळद सगळ्या पिठाला लागते आणि या हळदीचे असे पॅचेस होत नाहीत. तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा हळद ही खाली अशी राहिलेली आहे. पीठ इथे मी एकदम सॉफ्ट मळून घेतलेलं आहे. आता याच्यावर तेल घालूया. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जितकं तुम्ही हे पीठ छान मळाल तितक्याच आपल्या पुरणपोळ्या छान होतील. आता हे आपण असंच 1-2 तास असंच झाकून ठेवूया, म्हणजे छान पीठ फुलेल आपलं आणि पुरणपोळ्या करताना अजिबात फुटणार नाही. ते आपली डाळ पण अगदी मऊसूत शिजून तयार आहे. 6 शिट्ट्या मी इथे घेतल्या होत्या. आता या डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. एका चाळणीत मी ही सगळी डाळ काढून घेणार आहे आणि थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायचे. याच्यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता ही गाळून घेतलेली डाळ एका कढईत काढून घेते. तुम्हाला जर कटाची आमटी करायची असेल तर डाळ शिजतानाच जास्त पाणी घालायचं आणि मग त्याची आमटी करायची. पुढच्या वेळी मी तुम्हाला आमटीची रेसिपी नक्की दाखवेन. आता ही डाळ छान मॅश करून घेऊया. तुम्ही चमच्याने केलं तरी चालेल. आता या डाळीत मी घालणार आहे 1.5 कप गूळ. 2 कप डाळ घेतली होती आपण, त्याच्यासाठी 1.5 कप गूळ पुरेसा आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर समप्रमाणात गूळ घातला तरी चालेल. आता हे सगळं आपण शिजवून घेणार आहोत. याला डाळीला चटका देणं म्हणतात. चला हे सगळं आता शिजवून घेऊया. गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचंय. जे काही डाळीचे कण राहिलेले आहेत ते असे मोडत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. गुळाचे खडे पण थोडेसे दाबून घ्यायचे आणि लक्षात ठेवा हे करताना जाड बुडाचीच कढई आपल्याला घ्यायची आहे किंवा एखादी नॉनस्टिक घेतली तरी चालेल, कारण हे लगेच खाली लागतं म्हणजे करपतं, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. आता आपलं पुरण तयार आहे. कसं ओळखायचं? याच्यात हा चमचा असा उभा राहिला की समजायचं की पुरण तयार आहे. पुरण आपलं एकदम तयार आहे. ह्याच्यात घालते 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालते. जवळजवळ पाव चमचा मी इथे जायफळ घालणार आहे. याच्यात जायफळची टेस्ट अतिशय छान लागते, त्यामुळे नक्की घाला. आणि आता गॅस बंद करते. मग अशी डाळ गाळायला जी चाळण घेतली होती त्याच्यातच आता हे गरम गरम पुरण आपण घालणार आहोत आणि हे सगळं आपल्याला या चाळणीत असं चाळून घ्यायचंय. पुरण यंत्र वगैरे वापरण्याची काहीच गरज नाही. हे असं थोडं थोडं घेतलं की आपलं काम होऊन जाईल. असा एखादा पेला घेतला तरी चालेल. हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे पटापट हे गाळून
तयार होतं. जितकं शक्य होईल तितकं मी हे गाळून घेतलेलं आहे गाळणीत, आणि जे थोडेसे जाडसर होते ते असे मिक्सरला लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता हे पण खूप छान सॉफ्ट झालेले आहे. आता आपलं पुरण आणि पीठ दोन्ही तयार आहे. चला पुरणपोळी बनवायला सुरू करूया. इथे मी पिठाचे आणि पुरणाचे असे समप्रमाणात गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता जितकं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यात दुप्पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे. चला सुरू करूया. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अगदी पहिल्या वेळी करणारे सुद्धा ही पोळी करू शकतील. इतकी ही सोपी आहे करायला. असं थोडंसं लाटून घेतलं. पुरणाचा गोळा याच्यात ठेवायचा आणि हे सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचं. थोडंसं पीठ लावून हे बंद करून घ्यायचं. आणि सुरुवातीला हे आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण कडेपर्यंत आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आता अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत. मध्ये अजिबात लाटणं लावायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता मी लाटणं असं रोल करून घेते. याच पद्धतीने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. मधून सुरू करायचं आणि हे कडेला घेऊन यायचं लाटणं. मी फक्त असा रोल करते, तुम्ही बघू शकता. आणि आता भाजून घेऊया. गॅस आता मीडियम टू हाय फ्लेमवर करते. आणि लगेच ही परतून घ्यायची नाही. एका बाजूने ही व्यवस्थित भाजली पाहिजे, नंतरच आपण ही परतून घेणार आहोत. ही आता थोडीशी फुललेली आहे, म्हणजे एका बाजूने ही भाजली आहे थोडीशी. आता ही परतून घेते. थोडंसं तूप घालते. तुम्ही बघू शकता ही किती टम्म फुगलेली आहे. अगदी हलक्या हाताने त्याच्या बाजू पण थोड्याशा दाबून घेते. आता परत परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान फुललेली आहे आपली पुरणपोळी. आता याच्या कडा छान भाजून घेते. आणि आता काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता दुसरी पुरणपोळी सुद्धा आपली अगदी मस्त फुललेली आहे. दोन्ही बाजूनी छान भाजली गेली आहे. अशी काढून घेते. तर अगदी रेडी आहे. अगदी तोंडात विरघळणारी आणि प्रत्येक घासाला मन तृप्त करणारी अशी पुरणपोळी. तर आता कुठल्याही सणाची वाट बघायची गरज नाही. कधी स्पेशल काही खावंसं वाटेल तेव्हा ही सोपी पुरणपोळी नक्की बनवा. अगदी नो फेल रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की द्या. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.